गोल्डीच्या किचनमध्ये आज नावडत्या भोपळ्याची आवडती खमंग भाजी जिऱ्या खोबऱ्याची बनवणार आहोत. त्यासाठी भोपळा घेतला आहे, पॅनमध्ये तेल टाकलं आहे. आता गॅस लावूया आणि हे मसाले हे ओला नारळ, कोथिंबीर, मोहरी, त्यानंतर हे जिरं जास्तीचं, त्यानंतर धणे पावडर आणि हिंग, हळद, कढीपत्ता, मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, हा लाल मिरचीचा ठेचा आणि हे थोडंसं चिंचेचं पाणी मी करून घेतलं भाजी चटकदार लागावी म्हणून. आता आपण तेलामध्ये मोहरी टाकतो आहे, त्यानंतर आपण जिरं पण टाकतो आहे आणि कढीपत्ता टाकून गॅस कमी केला आहे. आता त्यामध्ये हिंग, हळद या गोष्टी आपण घालतो आहे आणि मग हा लाल मिरचीचा ठेचा घालून थोडंसं परतून घेऊया. मग आता दुधी भोपळा टाकला आणि दुधी भोपळ्याला हे तेल मसाले लागावे म्हणून एकदा परतून घेऊया. याच्यावर झाकण ठेवू म्हणजे तेलाची वाफ दुधी भोपळ्यावर छान बसेल. आता बघा, झाकण उघडून छान तेल चारी बाजूला सुटलं आहे. दुधी भोपळा आपला नरम होत आलेला आहे. दुधी भोपळा खाल्ल्याशिवाय कधीही दुधी भोपळ्याला भाजी करू नका. याच्यामध्ये आता मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर, मीठ हे टाकलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता यात धन्याची पावडरही घातली, पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतला आणि आता पाणी घालून आपण अंगाबरोबर रस्सा ठेवूया. आता आपला अंगाबरोबर रस्सा तयार झाला, भोपळा पण शिजला. त्यामध्ये थोडासा ओला नारळ घातला, पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. या नारळामुळे ही भाजी एकजीव होते. त्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपली भाजी तयार झाली म्हणून प्लेटवर भाजी काढली. भाजीवर हिरवी कोथिंबीर आणि थोडासा ओला नारळ घातला आहे. जिऱ्या खोबऱ्याच्या दुधी भोपळ्याच्या भाजीचा वास खूप खमंग सुटलेला आहे. तर अशी ही नावडती भाजी आज आपण आवडत्या स्वरूपात केली आहे. एन्जॉय जिऱ्या खोबऱ्याची दुधीची भाजी आणि तुमच्या गोल्डीला छान कॉमेंट करा.